सुप्रभात अँड गुड मॉर्निंग. सकाळ सकाळ आपलं मस्तपैकी फ्रेश घेतलं, फ्रेश एक नंबर. नंतर स्नान संध्या धर्म वगैरे केलं. नित्यकर्म करणं गरजेचं आहे. नित्यकर्माशिवाय काय होत नसते हो. देवधर्म झालाच पाहिजे. ये बड़ी अच्छी बात कही आप. धुमाकूळ घातला. फुल पाऊस सुरू झाला अचानक. आपल्या घराचं काम चालू होतं, फरशी बसवायचं. आपल्या पार्किंगमध्येच थांबलो होतो. ग्राउंड फ्लोअरला एक नंबर वातावरण होतं. जय महेशमध्ये फरशी टाकून चालते आणि त्याचं धुवायचं चालू होतं. पार्थिंचं दुसऱ्या दिवशी ॲसिडने धुणं चालू होतं. हे बेतलं का कसं दूर निघतोय नुसता नात घरी शहरडे हो. हे काय ती फरशीचं एक पार्किंगमधली फरशी ही. मग काही म्हणा, पोरांचं काम एक नंबर असते. एक नंबर युपीतली पोर येते. पण महाराष्ट्रातून असले काम जबरदस्त करते, विषय नाही. कौश बनला तर बाहुबली, कौशल पाहिलं तर ड्रम परत फक्त आणून ते नाही तर घेऊन जायचं तिकडंच. हे काय असं स्वच्छ जायचं झालं त्या साईडने. टाईट असल्यामुळे भेळ खाल्ली आज घरच्या घरीच. हे बेतलं का फरशी कशी चकाचक धुवून काढली एकटं पोराने. ह्या 22 वर्षाचं पोरग आहे. ह्याचं नाव आहे रोहिता.